स्पेअर यूज करताना तुम्हाला गेज बघितलं का तर सध्या ग्रीनवरती आहे माझ्या लेफ्ट साईडला राईट साईडला पण एक रेड आहे आणि लेफ्ट साईडला पण रेड आहे. तुम्ही सांगू शकता का माझ्या लेफ्ट साईडच्या रेडला काय इंडिकेशन असेल तुम्ही सांगू शकता. सर सांगा. लेफ्ट साईडला म्हणता का? हां नाही दोन साईडला रेड म्हटलं. हां मध्ये ग्रीन आहे. ग्रीन आहे माझ्या लेफ्ट साईडचा म्हणजे ह्या साईडचा इकडचा. हां तो तुम्ही वापरलेला आहे तो? नाही तो वापरलेला जो असतो तो माझ्या राईट साईडला. ओके. पण माझ्या लेफ्ट साईडचा संपलेला आहे तो ऑटोमॅटिक. नाही तो हाय प्रेशर इंडिकेटर. आता नॉर्मली कसं आहे की 16 ते 17 बार प्रेशर ग्रीनवरती जातो पण जेव्हा हाय प्रेशर जातो तो डायरेक्ट जाणार 30 ते 32 बार. अशा कंडिशनमध्ये काय होणार की हे जे वॉल आहे थ्रेडिंगचे नट असतात ना जसे तसे टाईट केलेले असतात म्हणजे मशीनने टाईट केलेलं असतात टाईट झाले असतात पण त्याच्यामध्ये मायनर आहे केसासारखं क्रॅक झालं. पण आता प्रॉब्लेम काय की 16-17 बारला ओके पण 30 बारला काय होणार की याच्या निडल्स असते. तुम्ही पेनाची निडल्स बघितलं असं तो आपण प्रेस हा काय आपण प्रेस करतो आणि निडल्स खाली जाते आणि प्रेशर बाहेर जेव्हा आपण सोडतो तो निडल्स परत वरती सेम असे त्याची. पण विचार करा की निडल जेव्हा खाली जाते 30 बार एका वेळी प्रेशर येणार आहे त्या पॉईंटला आणि तुमच्या वॉलला जे बसवलेला त्याला क्रॅक येतो नॉर्मल. त्यावेळी काय होणार की तो सिलेंडर तुमचा स्टिक होतो. वॉल हातात राहील त्या सिलेंडर बाहेर उडू शकतो तुम्हाला लागू शकतो. तुम्ही बघितला की व्हिडिओमध्ये सिलेंडर उडलेले नाही त्या कंडिशनमध्ये उडतात. वॉल डायरेक्ट फाटतात त्यांच्या हातात सिलेंडर एका साईडला ते चान्सेस त्या हाय प्रेशर. सेकंड हाय प्रेशरने अजून काय होते हे तुमचा पाईप आहे. नॉर्मली तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला पण असा यूज करतो बरोबर. पण जर हा पाईप ब्लॉक आणि हाय प्रेशर आहे त्यावेळी काय करणार प्रेशर कंटिन्यू वाढत जाणार पाईप ब्लास्ट होते. आणि अशा कंडिशनमध्ये ज्यावेळी पण तुम्ही जर फायर यूज करता आतमध्ये गेला जोडण्यासाठी अशा कंडिशनमध्ये सिलेंडर उडून जर तुम्हालाच लागलं तुम्ही स्वतः येऊ शकता का बाहेर तुम्हालाच इमर्जन्सी तुम्हालाच हेल्पसाठी दुसरी लागते. मग अशा कंडिशनमध्ये चेक करणं गरजेचं सिलेंडर उडतं. आता माझा राईट साईडचा जो रेड होता आता लेफ्ट साईडचा आता राईट साईडचा जसं म्हणजे की सिलेंडर एम्प्टी असतो. एम्प्टी दोन टाईपने होतात. एक तर काय होतं क्लिनिंग करतात तुमच्याकडं कुणी पण त्याच्याकडून बायचान्स सिलेंडर खाली पडलं तर वॉलवरती पडलं. वॉलवरती पडल्यानंतर काय होतं सिलेंडर थोडीशी प्रेस आणि ऑर्डर असतं पण सिलेंडर एम्प्टी झालेला असतो. त्या कंडिशनमध्ये सेकंड यूज केला आज जर आपण सिलेंडर यूज केला तर तो पूर्ण एम्प्टी होता. ह्या दोन कंडिशनमध्ये सिलेंडर मग असे सिलेंडर तुम्ही हँग करून ठेवू शकता का? कारण की ज्यावेळी पण इमर्जन्सी होती त्यावेळी पुन्हा विचार नसतो की तो सिलेंडर ग्रीनमध्ये आहे का रेडमध्ये आहे तो विचार नाही करत. त्याला माहिती की फायर आहे मला माहिती फायर एक्सटिंग्विशर यूज करायचं तो पहिला हँग केलेला सिलेंडर घेणार आणि तिकडं जाणार यूज करा आणि त्यावेळी जर चालला तर ठीक आहे नाही चालला तर तो फसण्याचे चान्स आहे. म्हणून असे सिलेंडर तुम्हाला हॉरिझॉन्टल ठेवले जातात. तुम्ही असे सिलेंडर बघितले पण नसतील मॉलमध्ये पण नसतील आणि तिथंच बघितले नसतील. ठीक आहे असे सिलेंडर ठेवल्यानंतर थोडं तर डाऊट येणारच ना की बाबा हे सिलेंडर असं ठेवलं आहे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. या थोडं तर विचार करणार तुम्ही उचलताना थोडा वाकावं लागणार आहे तुम्हाला त्यावेळी पण थोडासा विचार करणार की उचलू का नको. पण ह्यानी काय होणार जर असे सिलेंडर तुम्हाला दिसले तुम्ही काय करणार आजूबाजूला एकच सिलेंडर आहे पण तो पण असा ठेवला तुम्ही काय होणार स्वतः तिथनं सेफ निघणार आजूबाजूच्या पण सेफ घेऊ शकतो पण चुकीचा डायरेक्शनला जाऊ शकतो. जर हा जर हँग केलेला असता तर काय करणार आपण स्वतः विजवाला जाणार त्याच्यामुळे स्वतः फसणार तुमच्या दुसरे जण येणार हेल्पसाठी ते पण फसण्याचे चान्सेस एखाद्यामुळं दुसरे पण फसू शकतात. म्हणून असे सिलेंडर ओरिजिनल ठेवले ठीक आहे. जेव्हा प्रेशर कमी हां त्यावेळेस असं ठेवायचं नाही ह्या साईडला हाय प्रेशरला पण असू द्या तरी तुम्ही तसा ठेवा ओरिजिनल ठेवा. या तुम्ही तुमचा जो पण कॅबिन आहे सिक्युरिटी तिथं काढून ठेवा मग तिथे हँग करून ठेवू नका कारण इमर्जन्सीला फक्त ग्रीन असेल तरच हँग करून ठेवा थोडक्यात. पण आता तुम्ही म्हणणार की आम्ही कधी बघणार तुम्ही तुमच्या रोडची स्वतः टायमिंग तुमच्या फ्लोअरचा फायर एक्सटिंग्विशर जाताना एक वेळा लक्ष द्यायचं
ग्रीनमध्ये आली. बरोबर. बाकीचं जो पण आहे तुमचा राहणार आहे बॅक साईडला तुम्ही पण असणार आहे तो यूज करू शकता. कारण तुम्हाला माहिती आहे की रेडमध्ये आहे तुम्ही तसंच निघून जात असाल तर त्याच्यानंतर जे मागं फायर होणार आहे जो व्यक्ती वापरणार आहे त्याला माहीत नाही की ते तुम्ही बघितलं रेडमध्ये या त्याला तुम्ही इन्फॉर्म पण नाही केलं. मग अशा गोष्टी तुम्ही निग्लेक्ट सोडू नका की जे प्रायमरी आहे की जे सिलेंडर ओके आहे तुम्ही ते ओके ठेवा. जे एमटी आहे त्याला तुम्ही एक तर सिक्युरिटीच्या कॅबिनमध्ये ठेवा नाहीतर तुमच्या सोसायटी मेंबरला इन्फॉर्म करून ठेवा की सिलेंडर एमटी आहे सोसायटी ऑफिसमध्ये ठेवा. या गोष्टी करू शकता. याच्यामध्ये 5 मेथड म्हणतात यूज करण्याची मेथड आहे. 5 मेथड PASS. पी म्हणजे फुल द पिन. तुम्हाला ही पिन फुल करायची. सेकंड एम दिलेलं आहे. एम कसं असतं आग जेव्हा लागते तिची 10 एवढीपर्यंत असते फ्लेम एवढी असते त्या फ्लेमला मारून फायदा आहे का पावडर तुमच्या बेसवर मारली करते म्हणून आपण एम दिलेलं आहे. सेकंड एक स्क्वीजमध्ये हा वॉल तुम्हाला प्रेस करायचा स्क्वीज मेथड. आणि स्वीप मेथड सर्वात महत्त्वाची मेथड आहे स्वीप. स्वीप का स्वीप मेथड म्हणजे का तुम्हाला या टाईपची पडेल का. आता तुम्ही विचार करा 16 ते 17 बार ग्रीनवरती प्रेशर आहे. जर एका पॉईंटला मी जर एकच प्रेशर मारला तर जर छोटी फायर असेल तर ते पुढं ढकलण्याचे चान्सेस आहे. तर काय होणार ते आग पुढे जाऊ शकते. म्हणून तुम्हाला स्वीप मेथडमध्ये काय होणार प्रेशर डिवाईड होणार आणि याचं काही तुम्हाला जी पण पावडर आहे तुम्हाला ती ब्लँकेटिंग करायची. एका ठिकाणी नाही पण ब्लँकेटिंग केली तर आजूबाजूला पण आणते ते पण आजू आणि ते सिलेंडर पूर्ण एम्प्टी करणे करते. आग विजली म्हणून तुम्ही परत सिलेंडर हँग करू शकत नाही तर तो पूर्ण एम्प्टी होणार. त्याच्यामुळे तो सिलेंडर पूर्ण एम्प्टी करा. कारण आतमध्ये जर आग लागलेली असेल ती पण विजू शकते जर पूर्ण एम्प्टी केला आणि तसंच सोडून दिला वाऱ्याने परत आग लागते. काय होतं की हे जे पण आपण फायर एक्सटिंग्विशर यूज करणार आहे त्याच्यामध्ये काय होतं की आग विजणार आहे पण हीट तशीच राहणार. बरं तुम्ही बघितलं असेल जेव्हा पण आग विजल्यानंतर पाणी टाकतो का कुलिंग मेथड गरजेचे आहे. कारण की हे फायर एक्सटिंग्विशर नुसतं आग विजवतो कुलिंग नाही करत. मग कुलिंग करण्यासाठी तुम्हाला पाणी मारलं पाहिजे. पाणी कधी मारू शकता जेव्हा तुमचा इलेक्ट्रिक सप्लाय कट आउट त्यावेळी मारा. बाय चान्स शॉर्ट सर्किट होते परत आग लागण्यासाठी त्या गोष्टीमध्ये आपण फायर एक्सटिंग्विशर त्याला यूज करतो. आग विजवतो त्याच्यानंतर पाणी जर तुमच्या घरातला वापरलं तरी चालेल ते आपलं आग लावायची.